हाय हॅलो नमस्कार. माझा नावच थोडासा व्यवस्थित येतो का नाही नक्की सांगा. आणि त्या आमच्या आरुच्या अचानक सकाळी चांगला आणि आता संध्याकाळी तब्येत खराब होऊन गेली. उन्हामुळं ऊन लागलं त्याला. बाहेर तर लहान मुलांना उन्हात सोडायलाच नाही पाहिजे, कारण एवढं ऊन राहतं. मध्येच पाऊस पडतो, मध्येच ऊन होतं आणि मग त्याच्यामुळे त्याची तब्येत आहे ना खूप खराब झालेली होती. मग म्हटलं चला त्याला हॉस्पिटलला घेऊन आली आणि त्याचं औषध वगैरे पण त्याला दिलं. मग तो मम्मीकडे सोडून आली. म्हटलं चला संध्याकाळचा स्वयंपाक करायचा होता. स्वयंपाकामध्ये होता आज डाळ, काळी डाळ, भात आणि पोळ्या होत्या. आणि ते येताना किराणे घेऊन आलेली थोडीशी लागणाऱ्या गरजेनुसार. म्हटलं बाकीचा नंतर घेऊन येऊया, कारण मला काही घेऊन येणार नाही. मग त्याच्यामुळे म्हटलं जाऊ द्या, आरुचे पप्पा सुट्टी राहिली की तेव्हा घेऊन येऊ. आणि तर मस्त असं स्वयंपाक करायला घेतलेला. भात आणि पोळ्या तर झाल्याच होत्या आणि तर राहिली होती माझी डाळ बनवायची. अशी डाळ तुमच्या घरी आवडते का नक्की सांगा बरं का. ते मस्त मसाल्याची मस्त डाळ बनवली आणि ते लगेच स्वयंपाक तर झालाच होता. आणि म्हटलं चला इथे मस्त अशी डाळ झाली, भात झाला आणि पोळ्या पण झाल्या. बाकीचे कामं तर म्हणजे रात्रीचे भांडे वगैरे आणि जेवण राहिलेलं होतं. आरुषचे पप्पा काय आले नव्हते. म्हटलं इथे मस्त डाळ झाली गरमागरम, तर आरुषला पण घेऊन आली आणि ते लगेच जेवायला वाढून घेतलं. आणि तेव्हा जेवणामध्ये असं काहीच रात्रीचा बेत राहिला जेवायला तर खूप छान राहतं आणि आवडीने खातं. आरुषला बरं नाही त्याच्यामुळे तो नाटके करत होता, नको नको सांगत होता. पण औषध द्यायचं होतं त्याच्यामुळे त्याला खाऊ घातला. आणि औषध द्यायला तर अजिबात नाटके. आता पहिले लहान होता तेव्हा घ्यायचा, पण आता नको तू घे असं सांगत होता मला औषध. आणि चला भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.